मित्रांनो, आपण पाहत आहोत नफा तोटा हा घटक आणि या घटकावरचे या ठिकाणी सर्व टाईपचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षामध्ये जी स्पर्धा परीक्षा कुठलीही असो, या ठिकाणी टीईटी असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धा परीक्षेमध्ये नफा तोट्यावरचे जे या ठिकाणी टाईप विचारले जातात ते सर्व प्रकारचे टाईप आपण एका पार्टमध्ये या ठिकाणी पाहत आहोत। आजचा व्हिडिओ आपला पार्ट 5 आहे आणि पार्ट 5 मध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी टाईप 9 आणि टाईप 10 चे या ठिकाणी कशा प्रकारचे नफ्या तत्वावरचे प्रश्न असतात ते या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूयात या ठिकाणी टाईप 9 चा प्रश्न या ठिकाणी नफा तोट्यावरच्या पार्ट 5 मध्ये या ठिकाणी पाहत आहोत। पहा या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, एक पेन 10% नफ्याने विकले, एक पेन 10% नफ्याने विकले, परंतु 3 रुपये जास्त घेतले असते तर 12% नफा झाला असता, तर त्या पेनची खरेदी किंमत किती? टाईप 9 पहा या ठिकाणी आपण टाईप 9 चा प्रश्न पाहत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी नफा तोट्यावरचे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे सर्व टाईप आपण या ठिकाणी या चॅनलवरती पाहणार आहोत। प्रत्येक पार्ट मध्ये आपण 2-2 टाईपचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। आजचा 5वा जो पार्ट आहे व्हिडिओचा त्याच्यामध्ये आपण 9 आणि 10 टाईपचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, पुढील सर्व पार्ट या ठिकाणी पहा या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा कसा, एक पेन 10% नफ्याने विकलास, या ठिकाणी 3 रुपये जास्त घेतले असते तर 12% नफा झाला असता। पहा, एक पेन 10% नफ्याने या ठिकाणी विकायचा आहे, परंतु 3 रुपये जर जास्त घेतले तर या ठिकाणी 12 रुपये नफा जास्त झाला असता, तर त्या पेनची खरेदी किंमत किती? हा टाईप सोडवताना काय करायचा, अगोदर दोन्ही नफ्यातला फरक काढायचा मित्रांनो। काय करायचं आहे, दोन्ही नफ्यातला फरक काढायचा आहे। मग या ठिकाणी नंतरचा नफा किती आहे 12, अगोदरचा नफा किती आहे 10, मग या ठिकाणी यातला फरक काढा, 12% वजा 10% बरोबर किती टक्के येते पहा। अगोदर फरक काढा, 2%, किती टक्के 2%। आता ज्यावेळेस 2% नफा होतो त्यावेळेस किती रुपये जास्त घेतलेले असतात मित्रांनो, 3 रुपये जास्त घेतले असतात। म्हणजे या ठिकाणी सांगितलंय 3 रुपये जर जास्त घेतले असते तर 10च्या ऐवजी किती टक्के नफा झाला असता, 12% झाला असता। म्हणजे या ठिकाणी नफा कितीने वाढला असता, 2 रुपयाने वाढला असता, म्हणजे 2% वाढला असता। 2% वाढला त्यावेळेस किती रुपये जास्त घेतले होते, 3 रुपये जास्त घेतले होते। मग 2%ला काय करायचं, इथं 83 पद्धतीने काढा, 2%ला किती रुपये, 3 रुपये, किती रुपये 3 रुपये या ठिकाणी जास्त घ्यावे लागतात। तर 100% जर या ठिकाणी नफा आपल्याला घ्यायचा असेल तर या ठिकाणी किती रुपये घ्यावे लागतील? मग डायरेक्ट या ठिकाणी 100 आणि 3 चा काय करा, गुणाकार करा। मग 100 गुणिले 3 भागिले किती करणार आहे तुम्ही 2, मग बे 1 बे 5 10 आणि बे 0 0, 50 गुणिले 3 करा, 50 गुणिले 3, 3 5 15, वरी 1 0 दिलं 150 आलं। म्हणजेच त्या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली, 150 रुपये खरेदी किंमत। खरेदी किंमत बरोबर किती आली, 150 रुपये। तुमच्या लक्षात आलं असेल। टाईप 9 चा हा प्रश्न आहे, नफ्या तोट्यावर विचारला जाणारा। मित्रांनो, सर्व प्रकारचे टाईप जे आपण सगळ्या पार्ट मध्ये पाहणार आहोत, प्रत्येक पार्ट मध्ये 2-2 टाईप, यापैकीच टाईप तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार आहे। मात्र संख्या चेंज करून विचारला जाणार आहे। तुमची सोडवण्याची पद्धत जी आहे, सोडवण्याची ट्रिक जी आहे ती तीच असणार आहे। म्हणून याच टाईपचा तुम्ही जर सराव केला तर या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्ही 100% अचूक उत्तर या ठिकाणी काढू शकता। पाहूया आता पुढचा प्रश्न। पहा मित्रांनो, परत टाईप 9 चा दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत, जेणेकरून तुमचं या ठिकाणी हा टाईप दृढ होणार आहे। एक शर्ट 25% नफ्याने विकले, परंतु 10 रुपये जास्त घेतले असते तर 30% नफा झाला असता, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? काय करायचं आहे, टाईप लक्षात घ्या, यामध्ये दोन्ही नफा जो आहे यातला फरक काढायचा आहे। मग अगोदर 30% लिहा, -25% करा, 30% - 25%, याची वजाबाकी करा, किती येणार आहे वजाबाकी, 5 येणार आहे। म्हणजे 5%, लक्षात घ्या किती टक्के, 5%। आता मला सांगा 5% नफा वाढून केव्हा मिळणार आहे, जेव्हा आपण 10 रुपये जास्तीची या ठिकाणी किंमत वाढवून घेऊ त्यावेळेस या ठिकाणी 5% काय होणार आहे, नफा होणार आहे। मग या ठिकाणी असं लिहूयात, 5%ला किती रुपये, 10 रुपये, तर 100%ला किती रुपये येतील एवढं 83 पद्धतीने काढायचं आहे।
मग सोडवा. 100 गुणिले 10, 100 गुणिले 10 भागिले किती आलं या ठिकाणी 5. मग 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि 100 गुणिले 2 म्हणजे किती झाले मित्रांनो 100 दोन्ही 200. 200 रुपये ही या ठिकाणी त्या शर्टची काय येईल खरेदी किंमत. शर्टची खरेदी किंमत बरोबर किती आली मित्रांनो 200 रुपये. म्हणजे टाईप 9 तुमच्या लक्षात आला असेल. टाईप 9 मध्ये या ठिकाणी दोन्ही ठिकाणचा नफा आहे त्याचा फरक काढा आणि त्यानंतर या ठिकाणी किती रुपये वाढवून घेतले असते म्हणजेच या ठिकाणी फरकाला एवढे रुपये वाढले तर 100%ला किती वाढले हे जर काढलं तर या ठिकाणी तुम्हाला पटकन उत्तर काढता येईल. चला पाहूयात पुढचा टाईप. टाईप 10 म्हणजे 10 टाईपचा या ठिकाणी प्रश्न बघायचा आहे आपल्याला. पहा मित्रांनो टाईप क्रमांक 10 नफा तोटा. पहा या ठिकाणी 600 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा नफा तोट्यावरील हा 10व्या प्रकारचा टाईप आहे. मित्रांनो कुठल्याही परीक्षेला जात असताना कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्ही नफ्या तोट्यावरचे सर्व टाईपचे व्हिडिओ जर एकदा पाहून गेलात तर तुम्हाला नफ्या तोट्यावरचा कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही. 100% तुम्ही अचूक उत्तर या ठिकाणी काढणार आहेत. या ठिकाणी पहा टाईप 10 काय म्हणतोय 600 रुपयांची वस्तू 20% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. तर या ठिकाणी हा टाईप कसा सोडवायचा आहे. इथं दिलंय 600 रुपयाची वस्तू 20% नफ्याने या ठिकाणी विकलेली आहे तर त्या वस्तूची विक्री किंमत काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात 100 रुपये जर त्या वस्तूची खरेदी असेल तर ती वस्तू कितीला विकावी लागेल मित्रांनो 20% नफा म्हणजे 120 रुपयाला विकावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अगोदर 600 रुपयाचा 20% काढायचा आहे. म्हणजे किती वाढ होते पहा या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी असं लिहायचं आहे 600चा शेकडा 20% म्हणजे कसा काढणार तुम्ही इथं लिहा 600 चा म्हटल्यानंतर गुणाकार 600 गुणिले टक्के 20% म्हणजे 20/100. हे 2 शून्य कॅन्सल होतील मित्रांनो. मग या ठिकाणी 20 गुणिले 6 म्हणजे 6 दोन्ही 12 120 रुपये एवढे रुपये वाढतील. केव्हा जेव्हा 20% नफा होईल तेव्हा. मग मूळ किंमत आपल्याला माहिती आहे 600 वाढणारी किंमत किती आहे 120. दोन्हींची बेरीज करा. मग या ठिकाणी विक्री किंमत बरोबर 600 अधिक किती वाढलेले आहेत 120 वाढलेले आहेत. मग 600 अधिक 120 बरोबर 720 रुपये या ठिकाणी या वस्तूची काय असेल विक्री किंमत असेल. हेच उदाहरण तुम्हाला दुसऱ्या टाईपने अशा पद्धतीने सोडवता येईल. डायरेक्ट या ठिकाणी पहा काय करावं लागेल 100 रुपये खरेदी असताना पहा 100 रुपये खरेदी असताना विक्री बरोबर किती येणार आहे 120. 20% नफ्याचा अर्थ असा होतो 20% नफ्याचा अर्थ असा होतो की 100 रुपये खरेदी किंमत घ्या आणि जेव्हा 100 रुपये तुम्ही खरेदी किंमत घ्याल त्यावेळेस 20% जर नफा या ठिकाणी घ्यायचा असेल तर ती वस्तू विकावी लागेल 120 रुपयाला. मग त्या ठिकाणी 600 रुपयाची किंमत तुम्हाला काढायची आहे. मग 600 रुपये खरेदी असताना विक्री किंमत किती येईल हे काढायचंय. मग 600 गुणिले डायरेक्ट काय करा 600 गुणिले 120 भागिले इथं काय करणार तुम्ही 100 करणार. मग या ठिकाणी हे 0 2 शून्य कॅन्सल झाले. इथं एक 0 आहे गुणाकारातला 0 देऊन टाका. 12 गुणिले 6 12 किती आलं मित्रांनो 72. 720 रुपये आलं हे डायरेक्ट उत्तर. तुम्ही या मेथडनं सोडू शकता याही मेथडनं सोडू शकता. तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट उत्तर काढता येईल. बघूयात या ठिकाणी याच टाईपचं दुसरा उदाहरण किंवा दुसरा प्रश्न पुढचा. पहा या ठिकाणी टाईप 10 वरचा हा दुसरा प्रश्न. या ठिकाणी सराव 2 प्रश्न झाले म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. पहा मित्रांनो प्रश्न काय आहे 800 रुपयांची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. 800 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकलेली आहे तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. या ठिकाणी कितीचा किती टक्के काढायचा आहे 800चा 30% काढायचा आहे. मग या ठिकाणी लिहा 800चा किती टक्के 30% बरोबर किती. मित्रांनो या ठिकाणी आपण शेकडेवारीमध्ये टक्के कसे काढायचे आहेत याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो पाहिला असेल. ज्यांनी पाहिला त्यांना या ठिकाणी
केवळ नजरेनं टक्के काढता येईल, बघितल्याबरोबर टक्के काढता येईल. गुणाकार करायची गरज नाही, भागाकार करायची गरज नाही, सूत्र मांडायची गरज नाही, काहीच नाही. मग त्या ठिकाणी ट्रिक जर तुम्ही पाहिलेली असेल तर ट्रिकचा व्हिडिओ या ठिकाणी लक्षात घ्या. शेगडीवारीवरचे 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, दोन्ही ट्रिकचे आहेत. त्या ट्रिक जर तुम्ही या ठिकाणी पाहिल्या, व्यवस्थित समजून घेतल्या तर परीक्षेमध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार क्रिया करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तोंडी उत्तर या ठिकाणी काढणार आहात. पहा या ठिकाणी मी या ठिकाणी 800चा 30% कसा काढतो आहे, जे त्या ट्रिक मध्ये दिलेले ते परत या ठिकाणी मी रिवाइज करतो. 800चा 30%, 30% म्हटल्यावर पहिले मी 10% काढतो. जेव्हा आपण 10% काढतो मित्रांनो, त्यावेळेस आपण एक घर पाठीमागे सरकतो. किती घर? एक घर. दशांश चिन्ह एक घर पाठीमागे सरका. मग या ठिकाणी इथं किती आहे? 800 आहे. ठीक आहे. मग 800 मध्ये दशांश चिन्ह एक घर म्हणजे दशांश चिन्ह ऑलरेडी इथं कुठं असणार आहे? या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. एक घर पाठीमागे म्हणजे तुमचं दशांश चिन्ह कुठे येणार आहे? या ठिकाणी. हे दशांश चिन्ह काय होईल? हे शून्य काय होईल? कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील? 80. हे झाले 10%. 80 म्हणजे या ठिकाणी 800चे 10% 80 आले. पण इथं तिप्पट आहे. तिप्पट 10ची तिप्पट किती आहे? 30. म्हणून 80ची तिप्पट करा. 80ची तिप्पट किती येणार आहे? 80 गुणिले 3. शून्य देऊन टाका. 8 त्रिक किती आले? 24. म्हणजेच या ठिकाणी 800चे 30% येणार आहे 240. किती येणार आहे? 240. 800चे 30% बरोबर 240 आलेले. म्हणजेच या ठिकाणी 30% ज्यावेळेस नफा घ्यायचा असतो त्यावेळेस 800 रुपये किमतीची वस्तू 240 रुपये जास्त देऊन जास्त या ठिकाणी घेऊन आपल्याला विकावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी त्याची विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला 240 त्याच्यामध्ये मिळवावे लागतील. म्हणून या ठिकाणी विक्री किंमत बरोबर किती आहे? 800 अधिक 240 रुपये या ठिकाणी वाढवून विकणार आहेत आपण. म्हणजेच या ठिकाणी यांची बेरीज किती आली? 8 आणि 2 10 म्हणजे 1040 रुपये. 1040 रुपये ही त्याची काय असेल? विक्री किंमत असेल. मित्रांनो, आपण आतापर्यंत एकूण 10 टाईप पाहिलेले आहेत आणि 10 टाईपचे जे प्रश्न आहेत एकूण 5 पार्टमध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 5. लक्षात घ्या. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 6 घेणार आहोत आणि पार्ट 6 मध्ये आपला टाईप येणार आहे 11 आणि 12. हे 2 टाईप त्याच्यामध्ये या ठिकाणी असणार आहेत. आता जेवढे टाईप आहेत तेवढे आपण या ठिकाणी पुढे घेणार आहोत. सर्व टाईप तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, या ठिकाणी आत्ता या व्हिडिओमध्ये जे टाईप घेतलेले आहेत त्या टाईपवरचे 2 सरावाचे प्रश्न या ठिकाणी पुढे दिलेत. पहा या ठिकाणी हे 2 सरावाचे प्रश्न. हा मित्रांनो, सरावासाठी प्रश्न तुम्हाला. प्रश्न 1 काय आहे बघा. 1200 रुपयाची वस्तू 40% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एक बॅग 22% नफ्याने विकली परंतु 24 रुपये जास्त घेऊन विकली असती तर 27% नफा झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या ट्रिकनं या पद्धतीने सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तरं कळवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टीईटी परीक्षा देत आहात, स्कॉलरशिपची परीक्षा देत आहात, नवोदय असेल, कुठलीही तुम्ही स्पर्धा परीक्षा या ठिकाणी देत आहात, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या ठिकाणी हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी नफ्या तोट्यावरचे पुढील टाईपचे या ठिकाणी व्हिडिओचे पार्ट पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.